तुम्हाला माहिती आहे की शंतनू देशपांडे नावाचा एक क्रिएटर आहे. तो ऍक्च्युली फाउंडर आहे बॉम्बे शेविंग कंपनीचा. ज्यावेळी त्याने कॉन्टेंट क्रिएशन चालू केलं त्यावेळी त्याची जर्नी 2,500 फॉलोअर्स पासून आता 1,00,000 फॉलोअर्स प्लस आहे. पण ह्या त्याच्या कॉन्टेंट क्रिएशनमुळे त्याचं प्रोडक्ट लोकांना माहिती झालं महाराष्ट्रामध्ये. कॉन्टेंट क्रिएशनचा असा उपयोग होतोय. बरोबर आहे. मी त्याचं कॉन्टेंट बघतोय म्हणजे मला त्याचं प्रोडक्ट परचेस करून नाही वाटत. मी पण त्याला 2-3 महिने फॉलो करतोय. पण ते काहीतरी ज्ञान देते रील्स मधनं. दररोज एक टॉपिक देते आणि ज्ञान देते. स्टॉक मार्केट, पॉप्युलेशन, पोल्युशन किंवा जगात काय चालू आहे. म्हणजे त्या ज्ञान बद्दल मी त्याला फॉलो करतो. मला नाही वाटलं की कधी त्याचं प्रोडक्ट परचेस करावं. ह्याच कंटेंट क्रिएशनमुळे काय झालं की सायमल्टेनियसली कंटेंट क्रिएट करता करता त्यानं काय केलं की ऍड्स सोडायला चालू केला. आणि जो कस्टमर जो व्ह्युअर त्याच्या रील्स बघतोय तो त्या ऍड्सला रिलेट करू लागला आणि त्याचे कस्टमर त्याचे प्रोडक्ट परचेस करू लागला. हा, याला मी ऐकलं आहे की मी रील्स बघायला चालू केलं तर त्याचं प्रोडक्ट पण मला दिसायला लागलं. राईट. त्यानं क्रॉस मार्केटिंग केलंय त्याच्या फॉलोअर्स सोबत. ऍक्च्युअली त्यानं स्वतः प्रोडक्ट दाखवणार रील्स मध्ये. रील्स मधून कधी एकदा सुद्धा त्यानं डायरेक्ट प्रमोशन नाही केलं. पण त्याला माहिती आहे जे त्याला फॉलो करते ते कधी ना कधी विचार करणार त्याचं प्रोडक्ट बाय करायचं. ओके.